ओम शांती। आज 11/6/2026 सद्गुरुवारचे साकार मुरलीचे महावाक्य। आज बाबांनी खऱ्या सेवाधारीची निशाणी सांगितलेली आहे। त्याचबरोबर विनाश काळामध्ये प्रीत बुद्धी बनण्यासाठी काही उपाय बाबांनी आपल्याला सांगितले आणि ब्राह्मणापासून देवता बनण्यासाठी खानपान शुद्धीची आवश्यकता याबद्दलही बाबांनी आज सांगितलं आहे। चला तर मग आजचे महावाक्य ऐकूया। गोड मुलांनो, पूर्ण वारसा हक्क घेण्यासाठी एक बाबांशी पूर्ण प्रीत ठेवा। प्रीत कोणत्याही देहधार्याशी नाही पाहिजे। प्रश्न, जे आपल्या दैवी संप्रदायाचे असतील त्यांच्या समोर कोणते अक्षर सतत फिरत राहतील? उत्तर, जेव्हा तुम्ही त्यांना सांगाल की बाबांना आठवण करण्यामुळे विकर्म विनाश होतात आणि देवी देवता धर्माची स्थापना होत आहे, तर हे अक्षर त्यांच्या समोर फिरत राहतील। त्यांच्या बुद्धीत येईल की मला देवता बनायचे आहे, म्हणून आमचे खानपान शुद्ध पाहिजे। आजचं गीत आहे, भोलानाथासारखा निराळा वेगळा कुणी नाही, माझी बिगडी बनवणारा दुसरा कुणीही नाही। ओम शांती। भोलेनाथ सारखा वेगळा कुणीच नाही, म्हणून भोलानाथ स्वतः आता सांगत आहेत। भोलानाथाची मुले आता ऐकत आहेत। शिव त्यांनाच म्हणतात जो भोळा आहे। आत्मा कानाद्वारे ऐकते। आता तुम्ही आत्म अभिमानी बनत आहात। अभ्यास दिला बाबांनी, आत्म अभिमानी बनायचं आहे। आत्माच म्हणते परमपिता माझे पिता आहेत, कारण एक आहेत साकार देहाचे पिता आणि एक आहेत आत्म्याचे निराकार पिता। परमपिता गॉड फादर हे अक्षर लौकिक पित्यास अथवा देहधारी पित्यास म्हणता येणार नाही। हिंदीमध्ये परमपिता म्हणतात, इंग्रजीमध्ये गॉड फादर म्हणतात, पण हा फादर किंवा पिता शब्द देहधारी पित्यासाठी नाही। मोठा पिता कोण? देहधारी पिता की पारलौकिक पिता? तर बाबांनी सांगितलं पारलौकिक पिता मोठे आहेत, म्हणून विनाश काळामध्ये त्या पारलौकिक पित्यासोबत आपली प्रीत बुद्धी पाहिजे। बाबा म्हणतात, जसं जसं विनाशाचा वेळ जवळ येत आहे, विविध संशोधन करून विविध वस्तू नवनवीन वस्तू सुविधेसाठी तयार केल्या, त्याचबरोबर विनाशासाठी विविध सामग्री तयार केली। विमान, दारुगोळा, टँक्स इत्यादी सामग्री तयार केली, तर ही वापरली जाणार आहे। हे फेकून देण्यासाठी बनवलेली नाहीत। म्हणून बाबा सांगतात, युरोपवासी यादव अर्थात विदेशामध्ये ज्या काही इन्व्हेन्शन संशोधन करून विनाशाची सामग्री बनवली आहे, ते आपल्याच बुद्धीने बनवलेली गोष्ट आपल्याच कुळाच्या विनाशासाठी वापरली जाईल, म्हणून त्यांना बाबा युरोपवासी यादव असे म्हणतात। पुढे बाबांनी सांगितलं की भारत अविनाशी खंड आहे, कारण बाबांचं अवतरण, बाबांचं जन्मस्थान भारत हेच आहे। बाबा सांगतात, सतयुगात न इस्लामी आहेत, न बौद्धी आहेत, न ख्रिश्चन आहेत। सतयुगामध्ये
आदि सनातन देवी देवता धर्म एकच धर्म आहे. मग बाबा म्हणले जे विविध आहेत ते विनाशकाळी विपरीत बुद्धी आहे. म्हणून विनाशकाळामध्ये विपरीत बुद्धी असल्यामुळे ते ईश्वराला सर्वव्यापी म्हणतात. सर्वांमध्ये ईश्वर आहे ही चूक केल्यामुळे ते ईश्वरापासून विपरीत बुद्धी आहे. तुम्ही विनाश काळामध्ये प्रीत बुद्धी आहात, म्हणूनच तुम्ही बाबांना जाणता. त्याचबरोबर 84च्या या सृष्टी चक्राच्या आदिमध्ये अंतासही जाणता. बाबा म्हणतात तुम्हाला आता स्मृती आहे की नाटक पूर्ण होत आहे, आता वापस घरी जायचं आहे. म्हणून कुण्याही देहधाऱ्यांशी आता बुद्धीची प्रीत नाही लावायची. बाबा म्हणतात कधीही भावाकडून भावाला प्रॉपर्टी मिळत नाही, कधीही पित्याकडून मुलांना प्रॉपर्टी मिळते. त्यामुळे आता एक पित्यास आठवण करून संपूर्ण वारसा हक्क घ्यायचा आहे. पुढे बाबा सांगतात की बाबा नेहमी सत्य सांगतात आणि सत्य सांगून 21 जन्मासाठी वारसा हक्क देतात, सतयुगाची स्थापना करतात. बाबा म्हणतात जसं नवीन घर बनविल्यानंतर जुन्या घरातून बुद्धीचा योग निघून जातो, नव्या घरात बुद्धी लागते, तसेच आता नवीन युग येणार आहे. जुन्या दुनियेतून, जुन्या देह आणि देहाच्या या विस्तारातून बुद्धीचा योग तोडून एक बाबाशी आणि सतयुगाशी, नवीन येणाऱ्या युगाशी बुद्धियोग लावायचा आहे. पुढे बाबा सांगतात की दिवसेंदिवस वातावरण खराब होत आहे, अनेक हंगामे वाढत आहेत, आपसामध्ये वादविवाद वाढत आहेत आणि असं होऊन ही सृष्टी आता समाप्तीकडे जात आहे. पुढे बाबांनी पाण्याचंही महत्व सांगितलं की जिथे पण पाणी पाहतात जाऊन स्नान करतात आणि समजतात की गंगेमध्ये स्नान केल्यामुळे आत्मा किंवा आपण स्वच्छ बनू. बाबा सांगतात की पाण्यामुळे आत्मा स्वच्छ होऊ शकत नाही. बऱ्याचदा शास्त्र पुराणातही असं सांगतात की बाण मारला आणि बाण जिथे मारला तिथून गंगा प्रगट झाली. तर बाबा सांगतात की गंगा जलाने मुक्ती मिळते अशी धारणा, मनोधारणा पक्की झालेली आहे. परंतु इथे आहे ज्ञानाची गोष्ट, अमृत पाण्याची गोष्ट नाहीये. अमृत पिणे किंवा पाणी पिले अमृता समान आणि लगेच पावन झाले असं नाहीये. अमृत पिण्याची गोष्ट नाहीये, ते आहे ज्ञान. ज्ञानाला अमृत म्हटलं आहे. बाबा म्हणतात असे नका समजू की भोगाच्या दिवशी, आज सतगुरुवार आहे ना, भोगाच्या दिवशी जे अमृत पाजविण्यात येते ते तर बाबा म्हणतात गोड पाणी आहे. इथे अमृत ज्ञानाला म्हटलं आहे, ज्ञानाची गोष्ट आहे. पुढे बाबा सांगतात बाबा काट्यापासून फूल बनवण्यासाठी आलेले आहे. आता विकारी बंधनामधून निघून आपल्याला निर्विकारी संबंधात जायचे आहे. जे जास्त ज्ञानाला धारण करतात, अनेकांचे कल्याण करतात, तेच हुशार, सेन्सिबल, उच्च श्रेष्ठ पद प्राप्त करतात. जे सेवा कमी करतात ते कमी पद प्राप्त करतात. पुढे बाबा सांगतात भोजन नेहमी शुद्ध पाहिजे. तुम्ही देवता बनणारी आत्मा आहात, ब्राह्मणापासून देवता बनत आहात, तर तुमचं खान पान खूप शुद्ध पाहिजे.
देवता बनायचे असेल तर सिगरेट, बिडी असे पदार्थांचा त्याग करण्याची आवश्यकता आहे. देवांना कधी सिगरेटचा नैवेद्य दाखविला जात नाही. कांदा लसूण हे सुद्धा राजसिक आहार आहे. त्यामुळे कांदा लसूण यामुळे अवस्थेमध्ये कमजोरी येते. बाबा म्हणतात की तुम्ही शूद्रापासून ब्राह्मण आणि ब्राह्मणापासून देवता बनताय. बाबा देवता बनवण्यासाठी आलेले आहेत. त्यामुळे आपल्याला खानपान शुद्ध ठेवायचं आहे. पुढे बाबा सांगतात ही ईश्वरीय मिशनरी आहे. ईश्वर धर्म प्रसार अर्थात देवता धर्माची स्थापना करत आहेत. तर आपल्याला इथे सदैव लक्षात ठेवायचं आहे की आम्ही ब्राह्मण आहोत आणि देवता बनत आहोत. बाबा आम्हाला बनवण्यासाठी आलेले आहेत. बाबा शेवटी सांगतात आत्मा पवित्र तर शरीरही पवित्र. 5 तत्वांच्या शरीराची पूजा करणे म्हणजेच भूत पूजा आहे. म्हणून पुढे बाबा सांगतात देह अभिमान हे सुद्धा एक भूत आहे आणि देहाची अर्थात 5 तत्वाची पूजा करणे म्हणजेच भूत पूजा आहे. तर देह अभिमानाच्या भूताचा त्याग करून आपल्याला देही अभिमानी अवस्था बनवायची आहे. अच्छा, गोड गोड मुलांप्रती खूप दिवसापासून दूर झालेले पुन्हा येऊन भेटलेल्या अशा मुलांप्रती मातपिता बापदादांची सुमधुर आठवण, सुप्रभात आणि नमस्ते. आत्मिक पित्याची आत्मिक मुलांना नमस्ते. आपणही म्हणायचं आहे आत्मिक मुलांची आत्मिक पित्यास नमस्ते. आजचा धारणेसाठी मुख्य सार पहिला पॉइंट आहे ब्राह्मणापासून देवता बनण्यासाठी ज्या वाईट सवयी आहेत त्या सोडायच्या आहेत. शूद्रापासून ब्राह्मण धर्मात येऊन देवता बनण्यासाठी ईश्वरीय धर्म प्रसारण कार्यामध्ये सहयोगी बनायचे आहे. दारू, सिगारेट या वाईट सवयी इथेच सोडायच्या आहेत. दुसरी पॉइंट, या विनाश काळात बाबांशी प्रीत बुद्धी बनायचं आहे. जुने घर आता तुटणार आहे म्हणून त्यातून मन काढून नवीन दुनियेमध्ये लावायचं आहे. आजचं वरदान श्रेष्ठ कर्माद्वारे सिमरण योग्य बनणारे योगयुक्त युक्तियुक्त भव. आपले एक एक कर्म जितके श्रेष्ठ तितके तुमची आठवण केली जाईल, गायन केलं जाईल. भक्तीत नावाची स्मृती आहे परंतु इथे गुण आणि कर्माचे गायन आणि स्मृती आहे. म्हणून योगयुक्त बना. योगयुक्त बनण्यामुळे प्रत्येक विचार, शब्द व कर्म युक्तियुक्त अवश्य बनतील आणि म्हणूनच योगयुक्त युक्तियुक्त बनण्यासाठी कर्म श्रेष्ठ करायचे आहेत, विचार श्रेष्ठ करायचे आहे. आजचा सुविचार निमित्त व निर्माण चित्त हेच खरे सेवाधारीचे लक्षण आहे. निमित्त व निर्माण चित्त हेच खरे सेवाधारीचे लक्षण आहे. आजचा अव्यक्त इशारा आहे सदा हर्षित राहण्यासाठी आपली नेचर स्वभाव सरळ बनवा आणि सहनशक्तीला धारण करा. आजचा मुख्य पॉइंट आहे डोळ्यांद्वारे, मुखाद्वारे, चलनद्वारे मधुरता प्रत्यक्ष रूपात दिसली पाहिजे. कधी मुखातून कटू वचन तर निघत नाहीत ना. मन, बुद्धी, बोल आणि कर्म हे एक समान पाहिजे. मनात एक, बोलण्यात दुसरा तर त्याला सरलचित नाही म्हणता येणार. त्यामुळे सरलचित बनायचं आहे आणि सहनशीलतेला धारण करायचं आहे.
तर या सर्व गोष्टींचं विस्तृत विश्लेषण आजच्या महावाक्यांमध्ये आहे. जरूर त्याचं आपण चिंतन मंथन करूया आणि आचरणात आणूया. ओम शांती.